दिसला मग तो दिसला मग तो देवकी नंदन अनमी डोळे मिटले ग मी मझहर पुन मी मझहर पुन्हा मी मझहर पुन्हा हरे जय जय राम रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सज्जनो, इतर साधनांपासून फळ मिळेलच असं नाही, उलट काही साधनांचा विपरीत परिणाम झाल्यानंतर प्राप्त होणाऱ्या फलापासून तो होतो. योग याग विधी येणे नये सिद्धी वायाचे उपाधी मात्र भगवान परमात्मा
परमात्माच्या नामचिंतन निश्चित फल मिळते. तुम्ही म्हणता महाराज, तुम्ही सारखं म्हणता भगवान परमात्माच्या नामचिंतन निश्चित फल मिळते, निश्चित फल मिळते. आम्ही जर भगवान परमात्माचे नामचिंतन केलं तर आम्हाला काय फायदा आहे त्याचा, काय उपयोग आहे त्याचा? आम्ही भगवान परमात्मा, तुम्ही म्हणता भगवान परमात्माचे नाम निश्चित फलदायी, काय त्याचा फायदा आहे? नक्कीच त्याच्यापासून फायदे. तुकोबारा याकडे वर्णन करतात, मुखी नाम मोक्ष ऐसी साक्ष भूताची. तुम्ही मुखाने भगवान परमात्माचे नामचिंतन घ्या आणि हातामध्ये मोक्ष प्राप्त करून घ्या. सज्जनो, तिसरी गोष्ट, भगवान परमात्मा जसा व्यापक आहे, भगवान परमात्मा कसे, तो नाही अशी जागाच नाही. विठ्ठल जलीस्थली भरला, पिता ठाव नाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठला. त्याचप्रमाणे भगवान परमात्माचे नाम सुद्धा व्यापक आहे बरं का. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ या ग्रंथामध्ये याचं वर्णन केले. गगनाभुनी